गावरान मेवा चवीनं खावा अशी गावाकडची म्हण आहे. शेतामधले कोणती फळफळावळ असेल ना तर वायाला कशी जात नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे आंब्याचं झाड. त्याला लागलेल्या कैऱ्या, नंतर होणारा आंब्यात रूपांतर, नंतर आंब्याच्या आतली बाठी किंवा त्याला कोय असं म्हणतो आपण, त्या कोयीला आवरणं किती असतात आणि कोयीच्या आतमध्ये जो गर असतो ना ती फोडल्यानंतर ही पाही अशी असते. याला मी मिठात उकडून काढत असते फोडून आणि नंतर उन्हात वाळवायची. वर्षभर सुपारी राहते. आमची आई म्हणायची पोटदुखीवर हे उत्तम औषध. आजी म्हणायची कोय उगाळून लहान मुलाला द्या, रडणारी मुलं थांबायची. जे किती उपयुक्त आहेत. त्याचप्रमाणे ही चिंच, याच्यात पिष्टमयता खूप असते. भाजलेले थोडे दाखवले डब्बावर आहेत. विहीनबाईंनी चिंचा दिल्या होत्या आणि माझी मैत्रीण जी जावार आहे तिने पण दिल्या होत्या. फोडल्यात, भाजून खाली ठेवल्यात, थोड्याशा दाखवण्यासाठी मी इथे आणलेल्या आहेत. त्याचंही तसंच आहे. चिंचेच्या वर टरफल, नंतर ती आकडा म्हणतो चिंचेचा, त्याच्यावर असलेलं टणक आवरण, त्याच्या आतमध्ये त्याचा गर आणि त्याच्या आतमध्ये हे चिंचुक्याचे दाणे म्हणजे त्याला बीज म्हणतो आपण ते आहे. हे सुद्धा लहानपणी आम्ही काचा कवड्या खेळायचो तेव्हाचा वापर करायचा. खेळण्यासाठी हेच असायचं आम्हाला. फोडायच्या त्या आणि काचा कवड्यासाठी तो वापरला जायचा. खायला खूप छान असतं बरं का, चवीला इतकं लागतं. मी तर नोकरीमध्ये असताना सुपरविजनच्या काळामध्ये खास माझ्या पर्समध्ये चिंचुके असायचे आणि तोंडात फक्त ठेवायचा. चवदारपणा पण येतो आणि विशेष म्हणजे पिष्टमय पदार्थ खूप चांगले असतात याच्यातले आणि प्रकृतीलाही चांगलंच आहे. त्याचप्रमाणे हे फणसाचे गरे जे आपण आणतो त्याला काजू असं म्हणतो सोलल्यानंतर फणसातून. कोकणी माणसं, माझ्या मैत्रिणी आहेत काही कोकणातल्या, त्या म्हणायच्या आमच्याकडे आम्ही खूप खातो, हे फेकून नाही देत. आठळी याला म्हणतात, फेकून नाही देत. मग काय करतो तो पुन्हा उकडून खातो. म्हणजे काटेरी फणस वरचं आवरण, त्याच्या आतमध्ये पडद्यामध्ये हा गरा, त्या गऱ्याच्या आतमध्ये हा काजू आणि तो काजू जर तुम्ही पाहिला ना उकडून खाल्ला ना इतका पौष्टिक आणि चवदार लागतो ना. खरंच का कोकणी माणसं दणकट आहे हे ह्या गऱ्यांवरूनच लक्षात येतं. आणि गावाकडची सगळीच माणसं कुठल्याही वस्तू अशा टाकाऊ म्हणून समजत नाही. त्याचा भाग कामाला येत असतो. निसर्गाची लीला, निसर्गाचीच करणी. नारळाच्या नेहमी आपण म्हणत असतो की देवाची करणी आणि नारळात पाणी. म्हणजे पहा एवढं टणक शहाळं, त्याच्यावरचं सलपट काढून त्याच्यावरच्या त्या झावळ्या म्हणजे त्याला आपण काढतो पाते सोलून घासण्यासारखं, त्या घासण्या आणि त्याच्या आतमध्ये एक टणक आवरण, त्याच्या आतमध्ये खोबरं, असं नारळाची तर आहे. म्हणजे निसर्गानं आपल्याला इतकं भरून दिलं आहे आणि चांगल्या स्थितीत दिलेलं आहे आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर नव्हे, तुम्ही पण नक्की असाच हा निसर्गाच्या मेव्याचा आस्वाद घ्यावा, चवीनं खावा, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद.